मांढरदेवी काळूबाईची उत्पत्ती ही कशी झाली व काळूबाई देवीला मांढरगडावरती कोणी स्थापित केले? सगळ्यात पहिले काळूबाई देवी मांढरगडावरती का व कशी आली याचे ठोस पुरावे कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये मिळत नाही. तरी सुद्धा एक कथा खूप प्रसिद्ध व प्रचलित आहे. जेव्हा मांडव्य ऋषींना लाक्यासूर नावाचा मनुष्यरूपी राक्षस त्रास देत होता, तेव्हा मांडव्य ऋषींनी भगवान शंकराची पूजा करण्यास सुरुवात केली. महादेव प्रसन्न झाल्यावर महादेवांनी स्वतःच्या हातातील त्रिशूळ लाक्यासुराच्या वधासाठी सज्ज केला आणि त्रिशूळाला आज्ञा केली की तू जाऊन त्या लाक्यासुराचा वध कर. आता नेमकं महादेवांच्या हातातील त्रिशूळ म्हणजेच भगवती श्री महाकाली जगदंबा आहे. तर याचे पुरावे आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये दिसून येतात. मग महादेवांच्या हातातील त्रिशूळाचे वर्णन म्हणजेच त्याला असणारे 3 टोक. पहिले टोक म्हणजे राजसिक, दुसरे म्हणजे तामसिक आणि तिसरे व शेवटचे म्हणजे सात्विक. अशा त्रिगुण रूपाने भगवती महाकालीने लाक्यासुराचा वध केला आणि तीच महाकाली पुढे श्री काळूबाई देवी या नावाने ओळखू जाऊ लागले, अशी कथा सांगण्यात येते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.